बातमी वडगाव शेरीमधून वडगाव शेरी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेल्या चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला करण्यात आलाय आणि हा आरोप बापूसाहेब पठारे यांनी केलाय। रुग्णालयात बापूसाहेब पठारे आता रुग्णालयात पोहोचलेत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी पुण्याचे रोहन कदम आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत। रोहन, हा एकूणच काय प्रकार आहे? पुन्हा एक राडा आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी बरोबर आहे। खरं तर रेखा टिंगरे या माजी नगरसेविका आहेत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता। त्यांचे पती असणारे हे चंद्रकांत टिंगरे आहेत, जे सध्या बापूसाहेब पठारेंचं काम करतायत आणि त्यांच्या गाडीवरती आणि त्यांच्यावरती हल्ला झाल्याचा आरोप जो आहे तो आता या सगळ्यांकडून केला जातोय। आणि तिथले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार असणारे बापूसाहेब पठारे देखील आता त्या रुग्णालयामध्ये पोहोचलेत आणि त्यांच्याकडून चौकशी केली जाते, पाहणी केली जाते की नेमकं हा प्रकार कशामुळे घडला। खरं तर सुनील टिंगरे विरुद्ध बापूसाहेब पठारे हा सगळा संघर्ष जो आहे तो होतोय आणि त्यातच चंद्रकांत टिंगरे आणि रेखा टिंगरे यांनी जे आहे ते पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे मोठा रोष त्यांच्या निर्माण सगळ्या भागामध्ये वडगाव शेरीच्या झालेला होता आणि त्यातूनच हे सगळं घडलं आहे का याबाबतची स्पष्टता अजून मिळाली नाही। परंतु हा हल्ला राजकीय असल्याचं सांगितलं जातोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा हल्ला जो आहे तो झाला असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी आहेत, पोलिसांकडून चौकशी केली जाते। परंतु सध्याच्या घडीला जे आहे ते वडगाव शेरी मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये तणाव जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि त्यातूनच हा अशा प्रकारचा हल्ला चंद्रकांत टिंगरेंवरती झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। रोहन, या संपूर्ण हल्ल्यामध्ये कोणी जखमी झालंय का? काय झालंय नेमकं? गाडीची तोडफोड झाल्याचं आपण चित्रांमध्ये बघू शकतो। मात्र या संदर्भात आपल्याला काही माहिती मिळते का? पोलीस या सगळ्या संदर्भात काही माहिती देत आहेत का? नक्कीच खरं तर मी जसं सांगितलं की माजी नगरसेवक रेखा टिंगरे त्यांचे पती जे आहेत ते चंद्रकांत टिंगरे यांच्यावरती हल्ला झाला आहे आणि त्यांच्या गाडीची तोडफोड देखील दगडी मारून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे टिंगरे जे चंद्रकांत टिंगरे आहेत तर त्यांना देखील काहीच्या प्रमाणामध्ये मार लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणाहून जे आहे ते हॉस्पिटलमध्ये लागलीच घेऊन गेलेले होते आणि ते या सगळ्या प्रकारामध्ये जखमी झाल्याचं चित्र आता ज्या फोटोज मधून आपण पाहतोय त्या फोटोज मधून दिसतंय की त्यांच्यावरती हल्ला झाला आणि ते कुठेतरी जखमी झालेले आहेत आणि त्या जखमी अवस्थेमध्ये त्यांना आता रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि बापूसाहेब पठारे जिथले उमेदवार आहेत ते देखील त्या रुग्णालयामध्ये पोहोचले होते आणि त्यांच्याकडून देखील या सगळ्याची जी आहे ती पाहणी केली होती। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। चंद्रकांत टिंगरेंवर हा हल्ला झालाय। वडगाव शेरी मतदारसंघातली ही घटना समोर येते। मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि हे काही तास शिल्लक असतानाच अशा पद्धतीच्या घटना संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहतोय। गेल्या जवळजवळ 24 तासांमधली ही चौथी घटना आहे।